ताराराम प्रोडक्शन्स म्हणून तुम्ही पहिल्यांदा प्रोडक्शनमध्ये सुद्धा आलाय. तर त्याबद्दल सांगा, की तुम्हाला म्हणजे ह्याच्यात ॲक्टिंग पण तुम्ही करताय, प्रोडक्शन म्हणून तुम्ही आणि मग अगेन व्हाय नाटक? व्हाय नॉट सिनेमा रॉम? नाही मला आणि हे बेसिकली नाव पण कुठून आलं? मला माहिती आहे का पण ती स्टोरी तुमच्याकडून आली? नाही बेसिक मी खरं सांगतो सर, मी हे नाटक करायचं आहे आणि ते हं, महेश सर करणार होते. मी महेश सरांना म्हटलं, की "मी तुमच्या बरोबरीने याचा निर्माता होऊ का?" ते हं, बोलले, "ओके, काही प्रॉब्लेम नाही." कारण माझी लहानपणापासून इच्छा होती. असं काही प्रोडक्शन करणं असं काही नव्हतं माझं. हं, आपण आपण मध्यमवर्गीय कुटुंबातली पोरं, आपलं कुठं एवढं सगळं आहे. पण एक स्वप्न होतं, 3-4 स्वप्न होती. आई-वडिलांना घर घ्यायचं आहे, त्यांना परदेशवारी करायचं आहे. तसं लहानपासून एक स्वप्न होतं, की कधी मी प्रोडक्शन हाऊस सुरू केलं किंवा काय केलं असं, तर त्याचं नाव ताराराम असणार. तारा माझ्या आईचं नाव, रामचंद्र माझ्या वडिलांचं नाव, तो ताराराम. ताराराम. सो आणि मला ना ते तो एक रिदम आहे ताराराम पम तर ते ताराराम असं ते एक रिदम आहे आपल्या आयुष्याला. आणि ह्या 2 व्यक्तींमुळे आपलं आयुष्य समृद्ध आहे हे मला माहिती आहे. आज मी जो कोणी माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे. तर मला ते करायचंच होतं हं. आणि मग ही संधी मिळाली मला, की चल ना यार करून बघू ना आणि मजा येते मला खरंच म्हणजे. मग हे ताराराम अश्विनी थिएटरचं हे नाटक आहे ॲनिमल. पण मला मी जे काही प्रयोग करतोय, लोकं भेटतायत एवढं छान वाटतंय. तर हरकत नाही तुम्हाला ह्या क्षेत्रात आणखी नाट्यनिर्मिती करायला. पण ती खूप वेळ आहे. आता ॲनिमल आत्ता आलंय, लोकांना आवडतंय, लोकांच्या रिॲक्शन म्हणजे दादा माझे तुम्हाला सांगतो मी, लोकं येऊन गहिवरतात, रडतात.